विश्वप्रसिद्ध 19 ज्योतिर्लिंगापैकी एक ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी स्थित असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकपासून 29 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. 10व्या शतकातील शिलाहार राजा याने गोदावरी ते भीमा नदीच्या उगमस्थानी 12 शिवलिंग बांधले. गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, धारणा नदीच्या उगमस्थानी तरळे, बाम नदी उगमाजवळ बेलगाव, प्रवरा नदीच्या उगमाजवळ रतनवाडीतील अमृतेश्वर, कडवा नदीच्या उगमाशेजारचे टाकेत आणि मुळा नदीच्या उगमस्थानी असलेल्या हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ उगमापाशी पूरमध्ये कुकडेश्वर, घोड नदीच्या उगमाजवळ वचपे गावातील सिद्धेश्वर, मीना नदीच्या उगमाजवळ पारुंडे येथील ब्रह्मनाथ, भीमा नदीच्या उगमाजवळ भौरागिरी. नानासाहेब पेशवे यांनी 1755 ते 1786 या काळामध्ये हेमाडपंथी स्थापत्य शैलीमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले. त्या काळामध्ये हे मंदिर बांधण्यासाठी 16 लाख रुपये खर्च आला होता आणि मंदिराचे बांधकाम सुमारे 31 वर्ष सुरू होते. 4 प्रवेशद्वार, फरसबंदी घातलेल्या एका भव्य आवारामध्ये अगदी दिमाखानं उभं आहे. भारत सरकारने 30 एप्रिल 1941 मध्ये महाराष्ट्रामधील एक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं. मंदिराच्या चहूबाजूंनी दगडी तटबंदी केली असून कळसावर 5 सुवर्ण कलश असून ध्वजा पंचधातूची आहे. गोदावरी तटी एकठाई नांदताती ब्रह्म, विष्णू आणि महेश. ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रामधले उंचीने 2ऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. या मंदिरामधले शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे या लिंगाच्या शीर्षामध्ये सुपारी एवढ्या आकाराची 3 लिंगे आहेत. ही लिंगे ब्रह्मा, विष्णू आणि शिव म्हणजेच विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तीचे प्रतीक आहेत. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. या मंदिराची एक कथा आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर देवी अहिल्याचे पती ऋषी गौतम यांनी कठोर तपश्चर्या केली होती. या परिसरामध्ये अनेक ऋषी होते जे गौतम ऋषींचा तिरस्कार करत असत, त्यांचा सतत अपमान करत असत. एकदा सर्व ऋषींनी गौतम ऋषीवर गायीची हत्या केली असा आरोप लावला. या हत्येच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी गंगा देवीला येथे आणावे लागेल असं सर्व ऋषी बोलू लागले. गौतम ऋषींनी त्या ठिकाणी शिवलिंग स्थापन केलं आणि पूजा करायला सुरुवात केली. गौतम ऋषीच्या भक्तीवर भगवान शिव प्रसन्न झाले आणि ते माता पार्वतीसह तेथे प्रकट झाले. भगवान शिवांनी वरदान माग असं गौतम ऋषींना बोलल्यावर गौतम ऋषींनी गंगा देवीला या ठिकाणी पाठवा असं भगवान शिवाकडे वरदान मागितलं. देवी गंगा म्हणाली की जर शिव देखील या ठिकाणी आले तर ती सुद्धा येथेच राहील. भगवान शिवांनी गंगेच्या विनंतीला मान देत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये येथे वास्तव्य करण्याचे मान्य केलं आणि गंगा नदी येथे वाहू लागली. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. ब्रह्मगिरी हे शिवाचे रूप, तर निलगिरी पर्वतावर निलांबिका देवी आणि दत्तात्रय गुरु यांचं मंदिर, तर गंगाद्वार पर्वतावर गंगा देवीचं मंदिर आहे. मूर्तीच्या पायाजवळून पाण्याचे थेंब थेंब पडतात. ते तेथील एका कुंडामध्ये जमा होतं. औदुंबराच्या मुळाजवळ गंगा नदीचा उगम झाला व ती गोमुखातून वाहत असताना गोदावरी नदी 3 दिशांना वाहते. पूर्वेस वाहणाऱ्या नदीला गोदावरी, दक्षिणेला वैतरणा आणि पश्चिमेला पश्चिम गंगा असं म्हणतात. मंदिराच्या प्रांगणामध्ये कुशावर्त तीर्थ आहे. तसेच श्री निवृत्तीनाथांची समाधीसुद्धा आहे. या मंदिराची एक विशेषता म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये त्रिकाल पूजा केली जाते. ही पूजा जवळजवळ 350 वर्षापासून चालू आहे. ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदी अदृश्य होऊन कुशावर्त कुंडामध्ये प्रकट होते. उत्तरेच्या प्रवेशद्वाराजवळ नगारखाना, पश्चिम महाद्वारापाशी समोरच मोठी दीपमाळ, तर प्रवेशद्वाराजवळ महानंदी विराजमान. या मंदिरासाठी राजस्थानमधून मकराना येथून संगमरवरी दगड मागवण्यात आले होते. त्यासाठी सुमारे 48 उंट, 85 हत्ती आणि 112 घोडे यांनी ते दगड वाहून आणले होते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.